भारताच्या 79व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अहिल्यानगर, पूर्वीचे अहमदनगर, जिल्ह्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले आणि उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आणि स्वातंत्र्य, बंधुता व समानता या मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प सर्वांनी केला. या समारंभात शासनाच्या विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये लष्करी सेवेत असताना वीरमरण आलेल्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश देण्यात आले. तसेच अतिवृष्टीच्या काळात नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. आपल्या भाषणात पालकमंत्री विखे पाटील यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच भारताच्या प्रगतीचा आणि आत्मनिर्भरतेच्या प्रवासाचा हा अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 3 नाविन्यपूर्ण डिजिटल उपक्रमांचा शुभारंभ देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला, ज्याचा उद्देश नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद अधिक सुलभ करणे हा आहे.